खांद्याला खांदा लावून आपण पुढे जाऊ. हा हे वाक्य होतं. तर मी बोलायचो की खांद्याला खांदा देऊ. नाही नाही नाही, खांद्याला खांदा नाही, खांद्याला खांदा. म्हणजे नेमका काय आणि हे खूप वेळ चालत होतं. मी नंतर शेवटी मी म्हणालो की सॉरी, आता हेच जमतंय मला. तरी त्याचं झालेलं की नाही रे, जर असा तो खांद्याला खांदा त्याच्यापेक्षा जरा खांद्याला खांदा असं जर झालं असतं ना. पण तो एवढा बारकाईने बघतो ना, प्रिसिजन ज्याला म्हणतो ना, त्याचं म्हणजे माझं आणि त्याचं तर मी जेवढं माझं कॅरेक्टर बिल्ड केलंय ना, ते मला तरी नाही वाटत की मला खूप लोकांचा हात आहे. तर महेशचा खूप मोठा हात आहे याच्यात, कारण की त्याने ती दुनिया मला काय असते ना ही आतमधून दाखवली. बरोबर. वा. एकतर सैराट नंतर सगळ्यांना असा प्रश्न होता की मी सिनेमे करणार आहे की नाही करणार आहे. तर मध्ये खूप येऊन गेले, पण मला काघरसारखा सिनेमा करायचा होता आणि मी त्याची वाट बघत होते. कारण त्यात माझी भूमिका खूप छान आहे आणि एकंदरीत फिल्मचा विषय खूप छान आहे, जो मी आजपर्यंत मराठीत नाही पाहिला. तर याच्यात मी प्रियदर्शनी, म्हणजे तिला राणी नावाने ओळखतात, तर मी राणीची भूमिका करते, जी युवराजवरती जीवापाड प्रेम करते. ती त्याला त्याच्या कामात मदत करते आणि ती खूप आत्मविश्वासी मुलगी आहे, धाडसी पोरगी आहे. ती खूप विचार करून निर्णय घेते आणि ती तिच्या मतावरती खूप ठाम असते. पण तिचं बॅकग्राऊंड खूप वेगळं आहे, ती जशी वाढते. आणि एकतर ही ग्रामीण गावाकडची गोष्ट, म्हणजे आता मी पण तिथेच राहिले, पण गावाकडची विचार करण्याची पद्धत आणि वागवणं थोडंसं वेगळं आहे. तर ते नाहीत का म्हणत, बायांचं आयुष्य रांधा वाडा उष्टी काढा, ते तेवढंच असतं. तर ती त्या उंबरट्याच्या आत असलेलीच राणी आहे. तिला हे सगळं दिसतंय, जगते, मग तिला काही कारणास्तव किंवा परिस्थितीनुसार तो उंबरटा ओलांडावा लागतो. आणि मग तिचा तो अख्खा प्रवास आहे, किंवा त्याच गावात स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी ती काहीतरी करू इच्छिते. आणि या सगळ्याला राजकारणी बॅकग्राऊंड आहे. कागर या सिनेमाच्या स्टोरीबद्दल आम्हाला थोडंसं सांग ना. बरं. अर्थात तू गंमत अशी आहे की आपण ज्यावेळेस राजकारणातलं काय बघत असतो किंवा काय करत असतो ना, फक्त रिझल्ट दिसतो, मध्ये काय घडलेलं ते कधीच कळत नाही. तर कागरची ती गंमत आहे की एक ठराविक विचार आहे, पण मधल्या लेवलला एवढ्या पद्धतीने घडते. राजकारण म्हणलं की थ्रिल आलं त्याच्यामध्ये, सरळ सरळ त्याच्यामध्ये एक सोशल अँगल आला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यापेक्षा मला एक वेगळं वाटत होतं की अशा माणसांची गोष्ट करायची होती. मला असं वाटतं की कथा लिहिताना पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्त्वाचा असतो, की गोष्ट मांडताना तुम्ही काय पद्धतीने मांडू बघताय. तर त्या अनुषंगाने मी खूप विचार करत होतो की काय पद्धतीने मांडायचं आहे. तर त्या भागातनं लिहिताना मला ती लव्ह स्टोरी सुचली की चोरून असेल लव्ह स्टोरी तर काय मजा येईल त्याची. गंमत मी जाऊन डिरेक्टली बोललो की अरे मला तो आवडते, त्यापेक्षा मी डोळ्यातनं बोलल्यानंतर काय होईल ह्या अँगलने मी त्या गोष्टींकडे बघायला लागलो. मी काही बघितलेलं होतं, काही अनुभवलेलं होतं, काही वाचलेलं होतं, माझा विचार करत होतो. मी काल्पनिक पात्र माझ्या अवतीभोवती तयार करत होतो आणि त्याच्यानंतर कागदची बांधणी करत होतो.